येत नाहीये का? किती टेन्शन मध्ये होतो मी इथे. पण मी एकटी नाहीये, माझ्याबरोबर कोण आले ते बघा. ही अनाथ आश्रमातल्या कोणाला तरी घेऊन आलेली असणार. इथे आपला क्यू टांगणीला लागलाय आणि ही तुमच्या मॅडम आश्रमात जाऊन बसल्या होत्या. अस्मिता तुझं गप्पा बस. काय सायली कोणाला घेऊन आली असेल? काळजी करू नका, या आज्ञा. या कोण आहे? आणि इतका वेळ गेली कुठे होतीस? आई अरे आम्ही किती टेन्शन मध्ये होतो तुला माहितीये का? अहो अर्जुन, अरे नको चिडूस तिच्यावर. डॅड, सायली सगळं काय आहे आणि या ताई कोण आहे? चला आज्ञा. ए थांबा, कोणी सांगत नाही हात घेऊन येतेस. ओ ताई तुम्ही तिथे थांबा. अहो अस्मिता ताई येऊया. ए अस्मिता गप्पा बसता. अगं कुणी असल्या तरी पाहुणी आहे ती. पूर्णाजी पाहुणे नाहीयेत. हे घर यांचंच आहे. काय ताई ताई या. ताई मी आहे. या या. प्लीज तुम्ही या सगळ्यांना एकदा तुमचा चेहरा दाखवा. तुम्ही घाबरू नका. अहो ही सगळी तुमचीच माणसं आहेत. फक्त एकदा तुमची ओढणी दूर करा प्लीज. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून इथपर्यंत आलात ना, मग एकदा माझ्यासाठी प्लीज ही ओढणी करा प्लीज.
आयुष्यमान अर्जुन उजवा हात. प्रतिमा, मी तुला जन्म दिला नाही, पण तुला मुलगी मानत आली. ती अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मला आपलं नात्याची वेळी घट्ट करायची आहे. रविराज, माझी अशी इच्छा आहे, भविष्यात माझा नातू अर्जुन आणि तुमची मुलगी तन्वी यांचं लग्न व्हावं. तुम्ही दोघं खुश आहात ना? अगदी मनापासून. प्रणय, माझी आई गेल्यानंतर मी तुलाच माझी आई मानलं. तुम्हाला वाढवलं सुद्धा त्याच मायने. तुझी आई आणि मी लहानपणापासूनच्या घट्ट मैत्रिणी. आई जेव्हा शेवटची घटका मोजत होती तेव्हा मी तिला वचन दिलं, तुला अंतर देणार नाही म्हणून. आपल्या या नात्याबरोबर आपल्या पुढच्या पिढीचंही नातं जोडलं जाईल. कमाल आहे मुलीची. अशी रडते जसं काही पुन्हा तुम्हाला कधी भेटणारच नाहीये. असं बोलू नाही रोज. तू साठी राण्या बाळ माझं. चल पूर्ण येते, जाऊ कशात. अगं भेटतो ना आपण परत लवकर. सत्य आपल्याला बाय बेबी. अगं भेटतो ना आपण परत लवकर. सत्य आपल्याला बाय बेबी. प्रतिमा, त्याचे सत्य. साहेब, तुला जे वाटत होतं ते खरं होतं. करतेस मला? तुला जवळ घेता यावं म्हणून गेली कित्येक वर्ष धडपडते मी. मरण्याआधी एकदा डोळे भरून बघायचं होतं तुला. तू अशी माझ्यापासून दूर का जातेस? प्रतिमा, कशी आहेस तू? आणि कुठे होतीस इतकी वर्ष? आणि सायली कुठे भेटली तुला? माझा तर स्वतःच्या डोळ्यात विश्वासच बसत नाहीये. प्रतिमा, मी स्वप्न तर बघत नाहीये ना. तू खरंच आलेस ना ग? पण प्रतिभा, त्या तू जिवंत कशी काय? आणि तुझ्या चेहऱ्याला काय झालंय?
मात्र काय चाललंय? नाही म्हणजे तू तुला माउंटेनला ओळखत नाहीयेस का? अहो यांना काही आई बहिणी अगं तू कधी आलीस? आम्ही तुला शोधत हायवे पर्यंत जाऊन आलो. हो ना, चाली आपल्याला कुठे सापडली नसती, कारण ती अलिबागला गेली. हो ना. अलिबाग? तू अलिबागला राहतेस प्रतिमा? प्रतिमा आत्या हे काय मिळत नाही. चमत्काराचे असेल भाऊजी. अरे प्रतिमा ते जिवंतच आहे रे. पण तेव्हा ती जी गेली ती कोणीतरी दुसरीच होती. पण त्या डेड बॉडीची डीएनए टेस्ट पण केली होती आणि ती त्यांची मॅच सुद्धा झाली होती. हे कसं पॉसिबल आहे? डीएनएचा रिपोर्ट आला, मॅच झालाय. डीएनए ते सिद्ध झालं की इट्स प्रतिभा आहे. प्रतिभा माझ्या समोर ये ग. मला आयुष्य मार्ग मी कितीतरी वेळा स्वप्नात की हा काय किती खूप जागी व्हायची, पण तेव्हा तू समोर बसायची. प्रतिमा तू गेलीस असं जेव्हा आम्हाला सांगितलं ना, तेव्हा आम्ही सगळ्यांनी ते मान्य केलं. पण एकटी सायली म्हणत होती की प्रतिमा त्या आहेत.